नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट टर्म एक्झामिनेशन क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश 2025-2026 ची क्वेश्चन पेपर, ज्याच्यासाठी मार्क दिले तुम्हाला 50 आणि वेळ दिलेला आहे तुम्हाला 2.5 तास. विद्यार्थी मित्रांनो, जिला तुम्ही सहामाही परीक्षा बोलता, प्रथम सत्रांत परीक्षा बोलता, तिचीच 2025-26 इयत्ता 8वीची विषय इंग्रजीची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्याआधीच मी तुम्हाला सांगतोय की आपण ह्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोलच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर तुम्ही प्ले स्टोअरला जा, तिथे सर्च करा मास्टर वैभव हिरे आणि तिथून आपल्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून तुम्ही या सर्व प्रश्नपत्रिका ॲक्सेस करू शकता. तिथनं तुम्ही त्याला PDF मिळेल, तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, क्लास 8 म्हटलेलं आहे फर्स्ट टर्म एक्झाम 2025-26 तुम्ही वाचलेला आहे ऑलरेडी. जास्त वेळ घालवण्यात मजा नाही. व्हिडिओला डायरेक्ट सुरू करूया. सेक्शन 1 ज्यामध्ये लँग्वेज स्टडी आहे. क्वेश्चन 1 मध्ये म्हटलेलं आहे डू ॲज डायरेक्टेड, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिला वर्ड शब्द जो आहे तो आहे तुम्हाला हाऊस, पण लेटर तुम्हाला यूज करायचा आहे ज्यामध्ये ओ मिसिंग आहे, तर इथे तुम्हाला ओ टाकायचा आहे, तेव्हा हा शब्द होतो कंप्लीट हाऊस. त्यानंतर आहे फ्रेंड, ज्यामध्ये आय मिसिंग आहे, तुम्हाला आय टाकायचा आहे म्हणजे तुमचं हे जो काही वर्ड आहे तो कंप्लीट होईल लेटर टाकल्यानंतर. त्यानंतर आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. हे पुढील शब्द तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला सेट करायचे आहे, ज्यामध्ये आहे गेज, सीम्स, स्प्रँटिंग, करेज. तर विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीने करता ABCD ऑर्डरमध्ये करायला लागता. बरोबर, तुम्हाला माहिती आहे, मला त्यावरती जास्त बोलण्याची गरज नाही. त्यानंतर आहे तिसरा पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. पंक्च्युएट करायचं पुढील विधानाला, त्यामध्ये द सेड व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड, शी सेड व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे, ज्यामध्ये आहे मेक एनी टू स्मॉलर वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स फ्रॉम द पॅसेंजर. तर आपण काय बनवू शकतो, पॅसेज बनवू शकतो. बरोबर, त्यानंतर आपण काय बनवू शकतो, टीनेजर नाही, टीनेजर तर नाही बनवू शकत. पास पण बनवू शकतो आपण, पास बनवू शकतो. पॅसेंजर बनवू शकतो, इथे पॅसेंजर्स आहे ना, तर पॅसेंजर बनवू शकतो. त्यानंतर आपण काय 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 बनवू शकतो, सीन पण बनवू शकतो, SEEN अशा पद्धतीने आपण बनवू शकतो. त्यानंतर आपण काय बनवू शकतो, ओके ठीक आहे, तुम्ही बाकीचे शब्द तुम्ही बनवून घ्या. तुमच्या एखाद्या मित्राचं नाव बनत असेल तर तेही तुम्ही बनवून टाका. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द बॉक्स. तर अशा पद्धतीने करायचं आहे. वॉरियर, वॉरियरसाठी आपण काय घेतलं, ब्रेव, म्हणजे जो काही योद्धा आहे तो कसा असतो, ब्रेव असतो, धाडसी असतो, बरोबर ना. तर कशा पद्धतीने असतो, तो कसा असतो, मोठा, उंच, टॉल पण असू शकतो किंवा तो छोटा पण असू शकतो, किंवा कारण योद्धा नेहमी मोठाच असेल, उंचच असेल असं काही नाही. तो शॉर्ट असू शकतो, टॉल असू शकतो, स्मार्ट असू शकतो, क्लेवर असू शकतो. तर त्याच्याबद्दल तुम्ही फक्त असे विशेषणं वगैरे लिहायचं आहे. सेक्शन 2 आता टेक्स्टियल पॅसेज आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातील तुम्ही ज्या एवढ्या दिवसात जे धडे शिकलेत ना, त्याच्यावरती उत्तर आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा, लवकर स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला वेळ देतो 5 सेकंदाचा. बिफोर द स्कूल क्लोज्ड फॉर अ डे, द टीचर कम टू द क्लासरूम अगेन अँड सेड टू मी, फ्रॉम टुडे यू आर गोइंग टू रिस्पॉन्सिबल फ्रॉम ब्रिंगिंग द रजिस्टर, चॉक अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग. इथून तर विद्यार्थी मित्रांनो, आय फेल्ट माय लिटल हँड्स इथपर्यंतचा परिचित आहे. स्क्रीनशॉट घ्या. जाऊया पुढे. बघूयात काय म्हटलेलं आहे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. सेंटेन्सेस कंप्लीट करायच्या, ज्यामध्ये आहे द टीचर कम टू क्लासरूम. बरोबर, कुठे आल्या, क्लासरूममध्ये आल्या, आणि त्यांनी काय सांगितलं ते लिहायचं आहे. त्यानंतर आस्क द पिओन टू शो, म्हणजे त्यांनी पिऊनला काय, म्हणजे जो काही पिऊनला, शिपायाला काय विचारलं, काय दाखवण्यास सांगितलं, ते तुम्हाला लिहायचं आहे. जेव्हा वाचणार ना, उत्तर आहे आपोआप मिळून जाणार. त्यामुळे तुम्ही काय करा, वाचा. म्हणजे तुम्ही वाचणार. ओके, शो माय ड्रॉवर. ओके, त्यांनी आस्क टू पिऊन शो माय ड्रॉवर, म्हणजे तुम्हाला दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळून गेली. A2 मध्ये आहे कंप्लीट द वेब. आता वेब कंप्लीट करायची आहे, ज्यामध्ये आहे रिस्पॉन्सिबिलिटीज दॅट द टीचर गेव टू सायली. सायलीला कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्या टीचरने, ब्रिंगिंग टू डस्टर चॉक, कॅरी द चॉक, काउंट काय करायचं ते, आणि टेक काय करायचं ते. जेव्हा तुम्ही उत्तरा वाचाल, तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने याची उत्तरे मिळून जाणार. खूप सोपी प्रश्नपत्रिका आपण तुमच्यासाठी बनवलेली आहे. आता तुम्हाला सफिक्स, फुल हे ॲड करून मग एक ॲडजेक्टिव्ह केअर, तर केअरच्या पुढे फक्त फुली लावायचं आहे. सफिक्स ॲड करणं म्हणजे त्या शब्दाच्या पुढे दिलेला जो काही छोटा शब्द असेल तो ॲड करा. केअर फुल, तर अशा पद्धतीने बनवू शकता. टिअर फुल, त्यानंतर जॉय फुल, आणि थॉट फुल. फक्त हा शब्द जसाच्या तसं लिहायचा आणि त्याच्यापुढे फुल जोडायचं. झालं. टिअर फुल, जॉय फुल, थॉट फुल, अशा पद्धतीने थॉट फुल. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रिपेअर करू शकता. पेपरमध्ये म्हटलेलं आहे डू ॲज डायरेक्टेड, यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर इट, नेम द टेन्स. त्यानंतर आहे दुसरा, आय वॉज थ्रिल्ड फ्रॉम द टॉप टू टॉय, अंडरलाईन द ॲक्झिलरी वर्ब. आता ॲक्झिलरी वर्बला तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे, आणि जो काही विधान आहे त्याच्यात कोणचा काळ वापरला गेलेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर हु इज युअर फेवरेट टीचर, राईट 2 to 3 लाईन्स अबाउट हिम ऑर हर. तुमचा आवडता शिक्षक किंवा शिक्षिका कोणती, तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात 2 ते 3 ओळी लिहायच्या आहेत. तुमचा आवडता शिक्षक जो कोणी असेल, जो कोणी तुमचे पाटील सर असतील, शिंदे सर असतील, होळकर सर असतील, जे कोणते सर असतील तुमचे, त्यांच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज, राईट द ट्रू ऑर फॉल्स. आता पुढील परिच्छेद वाचा आणि पुढील विधाने चुकी बरोबर ते तुम्हाला लिहायचं आहे. बघूया काय परिच्छेद दिला आहे. हा परिच्छेद दिला आहे बिकॉज ऑफ द झील, रिलायन्स, लॉयल्टी अँड प्रेसिस्टन्स.
दॅट ही डिलेड इन हिज वर्क. तर विद्यार्थी मित्रांनो, इथून तर हा ग्रँड चिल्ड्रन इथपर्यंतचा हा परिच्छेद आहे. स्क्रीनशॉट घ्या. बघूया काय म्हटलेलं आहे चुकी बरोबरसाठी. द मान्सून वॉज इन अ ग्रेट डिमांड. द मॅसन वॉज इन अ ग्रेट डिमांड. चूक आहे की बरोबर ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे द कॉन्ट्रॅक्टर कंटिन्यूड वर्किंग टिल ही बिकम अ ग्रँडफादर. त्या कॉन्ट्रॅक्टर होता त्याने तोपर्यंत काम केलं जोपर्यंत तो आजोबा बनला नाही, अशा पद्धतीने. तर तुम्हाला चूक आहे की बरोबर. जेव्हा तुम्ही उतारा वाचाल ना, अगदी सोप्या पद्धतीने उत्तरे मिळून जातील. तुम्ही उतारा वाचा, तुम्हाला याची उत्तरे मिळून जातील. आणि उतारा वाचण्यासाठी ज्यांना वाटतं आपल्याला व्हिडिओमध्ये कळत नाही आहे, तर प्ले स्टोअरवरती जा, त्या मास्टर वैभव वगैरे सर्च करा. अशाच पद्धतीचा लोगो आहे जो चॅनलचा दिसतोय. तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला डाउनलोड करा. तिथे तुम्हाला सर्व विषयाची प्रश्नपत्रिका मिळून जातील. तुमचा वर्ग निवडा, सर्व विषयाची प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील. इयत्ता 8वीच्या प्रथम सत्रांत फर्स्ट टर्म एक्झामिनेशनच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, हिंदी काय विषय असतील त्यांच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळून जातील. आता B2 मध्ये म्हटलेलं आहे कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम. कंप्लीट द डायग्राम म्हटलेलं आहे. विच आर दी क्वांटिटीज डिस्प्लेड इन अ मॅसॉन्स वर्क. ओके, मॅसॉन्स काय म्हणतात त्याला, बिगर वगैरे म्हणतात ना तुमच्याकडे. तर कोणत्या क्वालिटीज होत्या किंवा त्याच्याकडे कोणत्या क्वालिटीज, कोणती गुण वैशिष्ट्य होती, कोणची गुणधर्म त्याच्या कामामध्ये दिसायचे, ते तुम्हाला लिहायचं आहे. B3 म्हटलेलं आहे. फाइंड दी अँटोनियम्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. आता तुम्हाला विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहायचे आहेत पुढील शब्दांसाठी. फ्यूसाठी काय म्हणू शकतो आपण, मच, अशा पद्धतीने. बॅडचा विरुद्धार्थी शब्द गुड असेल तर अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आहे डू ॲज डायरेक्टेड. ही बिकम अ ग्रँडफादर. ॲड अ क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे. द मॅसन फेचेस गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर. त्यानंतर पिक आउट द ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह काय विद्यार्थी मित्रांनो, गुड हे जे आहे ते ॲडजेक्टिव्ह आहे, तर ते तुम्हाला लिहायचं आहे, फक्त पिक आउट करायचं. त्यानंतर आहे डू यू स्टडी विथ डिवोशन, हाऊ लाँग यू स्टडी एव्हरी डे. तुम्ही खरंच तुमच्या स्वइच्छेने किंवा तुम्ही डेडिकेशनने अभ्यास करता का? तुमच्या अंतरात्म्याने तुम्ही अभ्यास करता का कधी? आणि करता तर दिवसातनं किती वेळ तुम्ही अभ्यास करता? प्रत्येक दिवशी तुम्ही किती वेळ, किती जास्त वेळ तुम्ही अभ्यास करता ते सांगायचं आहे. किती वेळ करता एवढं एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर सेक्शन 3 पोएट्री आहे. कविता असेल आता. कवितेवरती काही प्रश्न असतील ते आपल्याला बघायचे आहेत. टीस अ लेसन यू शूड हीड. ट्राय अगेन. ट्राय अगेन कविता दिलेली आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि याच्यावरती काही प्रश्न दिले आहेत त्या कवितेवरती. तर A1 मध्ये म्हटलेलं आहे कंप्लीट द लाईन्स अँड लाईन्स विथ अ प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द टांजा. आता लाईन्स कंप्लीट करायच्या आहे. इफ यू डोंट डॉट 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 इन द बिगिनिंग यू शूड ट्राय अगेन. काय म्हटलेलं आहे, जर तुम्ही पहिल्याच याच्यात सक्सीड, इफ यू डोंट सक्सीड, ओके, इथं काय लिहायचं आहे, सक्सीड इन द बिगिनिंग, ट्राय अगेन. त्यानंतर आहे शो युअर डॉट 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 टू विन. काय म्हटलेलं आहे, नेव्हर फिअर विदाऊट फिअर. तर काय म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, काय दाखवायचं आहे तुम्हाला, यू विल कॉन्क्युअर, शो युअर कॉन्क्युअर, अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. ओके, शुअर कॉन्क्युअर टू विन विदाऊट फिअर. तर कॉन्क्युअर शब्द, हा कॉन्क्युअर शब्द इथे टाकायचा आहे. आणि इफ यू डोंट सक्सीड, ओके, सक्सीड शब्द इथे टाकायचा आहे पहिल्या ह्याच्यात. अशा पद्धतीने तुम्हाला याचे आन्सर मिळून जातात. त्यानंतर आहे व्हॉट लेसन शुड बी केप्ट ऑलवेज इन माइंड. आपल्याला आपल्या डोक्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये कोणता धडा नेहमी ठेवायला हवा. तर काय विद्यार्थी मित्रांनो, ट्राय अगेन, म्हणजे पुन्हा प्रयत्न करा. आपल्याला हेच आपल्या लक्षात ठेवायचं आहे. लेसन यू शूड हीड, जो की आहे आपल्या डोक्यामध्ये ठेवायचा, की आपण फक्त पुन्हा प्रयत्न करायला हवा. भले आपण यशस्वी झालो नाही तर पुन्हा आपण प्रयत्न करायला हवा. त्यानंतर आहे A3मध्ये फाइंड 2 पेअर्स ऑफ अ रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्सच्या आपल्याला काय विद्यार्थी मित्रांनो जोड्या लिहायच्या आहेत. तर काय म्हणू शकतो रायमिंग वर्डसाठी, ॲपियर, फिअर ही एक रायमिंग पेअर होऊ शकते. आणि हीड, सक्सीड, ही जी काय आहे ती एक रायमिंग, म्हणजे हीड सक्सीड एक होईल आणि ॲपियर फिअर, अशा पद्धतीने 2 रायमिंग पेअर्स आपण इथे लिहू शकतो. पुढे तुम्हाला लिहायचं आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम, म्हणजेच रसग्रहण वगैरे ज्याला तुम्ही म्हणता. बी द बेस्ट ही कविता दिलेली आहे. इट यू कांट बी अ पाईन ऑफ द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली. ओके, बी द बेस्ट ही कविता दिलेली आहे, वाचू शकता. तिचे ऑथरचं नाव देखील, कवितेचं नाव देखील दिलेलं आहे, कवित्रेचं नाव दिलेलं आहे. आणि असं ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. सगळ्यात पहिले टायटल ऑफ द पोयम, त्याच्यामध्येच दिसलं आपल्याला काय आहे, बी द बेस्ट, हे कवितेचं काय आहे, शीर्षक आहे. त्यानंतर पोयम इज रिटन बाय, कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, डग्लस मॅलोच, तर ते नाव लिहायचं आहे. त्यानंतर राईम स्कीम काय आहे, A B आहे की ABCD आहे की ABAB CBCB, जे काय असेल ते लिहा. त्यानंतर इज रिप्रेझेंटेड एक्सप्रेशन इन द पोएम. ओके, त्यानंतर द मॅसेज पोएम ऑफ द थीम ऑफ द पोएम. आता कविता काय सांगण्याचे प्रयत्न करतायत, की बी द बेस्ट बना, सर्वोत्कृष्ट बना, चांगले बना, हे कविता सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करत आहेत. तर फक्त तो जो काही मॅसेज दिला आहे, थीम दिला आहे, तो तुम्हाला तिथे सांगायचा आहे, की कवितेतनं आपल्याला एक्झॅक्टली काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्हाला थीममध्ये, मेसेजमध्ये लिहायचं आहे. आता सेक्शन 4 आहे रायटिंग स्किल. रायटिंग स्किलचा पार्ट आहे, लेटर रायटिंग करायची आहे. राईट अॅन ॲप्लिकेशन टू युअर क्लास टीचर रिक्वेस्टिंग हिम टू ग्रँट 3 days लीव बिकॉज यू आर इल. तुम्ही आजारी आहात, तर तुमचे क्लास टीचर जे आहे, तुमचे शिक्षक जे आहेत ना, क्लास वर्ग शिक्षक, त्यांना तुम्हाला पत्र लिहायचं आहे, की मला सुट्टी पाहिजे, मी आजारी आहे, मला 3 दिवस यायला जमणार नाही, 3-4 दिवस. ओके, तर ते त्यांना एक्सप्लेन करा. किंवा असं जर करत नसाल तर
तुमच्या मित्राला तुम्ही लेटर लिहू शकता. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड रिक्वेस्टिंग हिम टू अटेंड युअर सिस्टर्स मॅरेज. किंवा तुमच्या बहिणीचं लग्न आहे आणि तुमच्या मित्राला आमंत्रण द्यायचं आहे. तर त्याला विनंती करणारं पत्र तुम्ही तुमच्या मित्राला लिहा. ओके. ओके, जाऊया पुढे. आता एक्सपांड द थीम म्हटलेलं आहे. थीम एक्सपांड करायची आहे. यू हॅव टू मेक युअर ओन फर्स्ट एड किट. नेम एनी 5 फर्स्ट एड किट आयटम्स अँड दिअर युजेस. आता तुम्हाला काय प्रथमोपचार पेटी तुम्हाला तुमच्या पद्धतीने बनवायची आहे. तर आता प्रथमोपचार पेटी कोणाला लागल्यानंतर वापरली जाते बघा ना, की औषध असतं, कापूस असतं, त्यामध्ये एखाद्या वगैरेचं पट्टी वगैरे असते, मलम वगैरे. तर काय करायचं त्याची नावं लिहायची आणि त्याचा कशासाठी वापर होतो ते लिहायचं आहे. फक्त एवढंच आहे एक्सपांड द थीम. किंवा असं नसेल तर तुम्ही शॉर्ट स्टोरी लिहू शकता. काइंडनेस टू ॲनिमल्स यूजिंग द फॉलोइंग बिगिनिंग अँड द गिव्ह द सुटेबल. म्हणजे काय करायचं आहे एखादी इथं दिली तुम्हाला की ही सुरुवात आहे. वन्स देअर वॉज अ लायन अँड अ माऊस. म्हणजे प्राण्यांतील प्रामाणिकपणा जो असतो ना, याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे. आता इथे एक सिंह होता आणि एक उंदीर होता. ही कथा ऐकली ना, ती फक्त तुम्हाला लिहायची आहे. सुटेबल टायटल द्या. मॉरल देखील देण्याचा प्रयत्न करा. सेक्शन 5 ट्रान्सलेशन. आता भाषांतर करायचं आहे. ट्रान्सलेशन जसं मी तुम्हाला तुमचं काही वाचून सांगतोय आणि प्रत्येक प्रश्न समजून सांगतोय, तशा पद्धतीने तुम्हाला इथे ट्रान्सलेशन करायचं आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंटू युअर मदर टंग. आता काय करायचं तुम्हाला तुमच्या मातृभाषेचे शब्द जे आहेत ना, ते ट्रान्सलेट करायचं आहे. काइंड म्हणजे काय म्हणू शकतो आपण, प्रकार म्हणू शकतो. रेन म्हणजे पाऊस म्हणू शकतो. शॉप म्हणजे दुकान म्हणू शकतो. सीला आपण काय म्हणू शकतो, हे बघा एक सी असतो पाहणे आणि हा जो काही सी आहे, सी म्हणजे इथे काय होणार, समुद्र. त्यानंतर आहे इस्लँडचा काय अर्थ आहे तो लिहायचा आणि करेज म्हणजे आपण काय म्हणू शकतो, धैर्य, धाडस, काय म्हणतो याला, येस तेच म्हणू शकतो, धाडस वगैरे. त्यानंतर आहे बीमध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू युअर मदर टंग. ज्यामध्ये आहे ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड्स. म्हणजे वृक्षावली सगळा सोयरे, वृक्ष आपले खरे मित्र आहेत. डोंट कट ट्रीज. झाडे कापू नका. प्लांट मोर ट्रीज. जास्त झाडे लावा. त्यानंतर आहे ट्री गिव्स अस ऑक्सिजन. म्हणजेच आपल्याला जे वृक्ष आहेत ते आपल्याला काय देतात, प्राणवायू देतात, ऑक्सिजन देतात. त्यानंतर आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडम प्रोवर्ब्स इंटू युअर मदर टंग एनीवन. आता सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. म्हणजे मानव सेवा हीच ईश्वर सेवा असं म्हटलेलं आहे आणि नो पेन नो गेन. कष्टाशिवाय फळं नाही अशा पद्धतीने ते म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने ही प्रथम सत्र परीक्षा, जिला तुम्ही सामायिक परीक्षा फर्स्ट टर्म एक्झामिनेशन बोलतात, इयत्ता 8वीची म्हणजेच क्लास 8ची क्वेश्चन पेपर होती. अशा पद्धतीने मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन केलेले आहे. काही डाऊट असेल कृपया करून कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि हा प्ले स्टोअरवरती जाऊन आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका, ज्याचं नाव आहे मास्टर वैभव भिरे. तिथे सर्व विषयाचे प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोलच्या. तर तिथून तुम्ही बघू शकता. ही प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त सरावासाठी देण्यात आलेली आहे. तर कुणी असं 100% या क्वेश्चन पेपरवरती राहू नका. तुम्ही फक्त एक अगदी सोप्या पद्धतीने अभ्यास करावा, प्रिपरेशन करावी. त्या दृष्टिकोनातून ही प्रश्नपत्रिका तुमच्या घरापर्यंत, तुमच्या मोबाईलपर्यंत, तुमच्या डिव्हाइसपर्यंत YouTubeच्या माध्यमातून पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती आत्ताच सेट करा. कारण तुमची द्वितीय घटक चाचणी आणि वार्षिक परीक्षेच्या देखील प्रश्नपत्रिका तुम्हाला आमच्या चॅनलवरती सर्वात आधी बघायला मिळतील. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.